विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही. मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय. विधान परिषद निवडणुकीतनं काँग्रेसची माघार, उद्धव ठाकरेंशी फोनवरनं चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाल तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचलं. शिंदेंच्या शिवसेनेकडनं बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी. अर्ज भरण्याच्या तासभर आधी शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेत विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. राष्ट्रवादीकडनं झिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळांची उपस्थिती. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल. पश्चिम बंगालमध्ये माटी आणि माणूसचं सरकार बनवणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडनं विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. दर्गा दायरा परिसरातील अतिक्रमण महापालिकेकडनं भुईसपाट, तर 120 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार. उपायुक्त संतोष वाहुळ यांची माहिती. 7 दिवसात पुण्यामध्ये दुसरा मोठा अपघात. खासगी बस बॅरिकेड तोडून अत्रे सभागृहाच्या कंपाऊंडमध्ये शिरली. लोखंडाच्या बॅरिकेडीमुळे बसचा वेग कमी होण्यास मदत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई पुणे मिसिंग लिंक उद्यापासून सेवेसाठी खुला. मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. त्यामुळे एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका. दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोलाला 8 मेपर्यंत एनसीबी कोठडी. दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलाचं सिंडिकेट.